5 वर्षांनंतर दिशा सालियन मृत्यूच्या प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे। काल दिशाच्या आईवडिलांनी याबद्दल कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, ज्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला। पाहुयात त्या संदर्भातला रिपोर्ट। संजय राठोडची केस याच्या बाबतीत तोंड उघडा। घाबरत नाही तुम्हाला? तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावाग, समजलं काय? हे ट्विट दाखवलं का की हे जे नळावरची भांडणं चालली आहेत ती बंद करा। औरंगजेबनंतर सत्ताधाऱ्यांनी आता दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा छेडल्यानं सभागृहात जोरदार राडा झाला। विशेष म्हणजे आधी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असताना यावरून भाजपवर शरसंधान साधणाऱ्या मनीषा कायंदेंनीच मुद्दा मांडल्यानं ठाकरे गटाचे अनिल परब आक्रमक झाले। दिशा सालियनची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सालियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि त्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला, परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर, महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे, या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते। म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता नाही आहे ना, सत्य का नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला? हे ट्विट नाकारलं का? नाही महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे। 5 वर्षात आतापर्यंत विविध यंत्रणांकडून चौकशा झाल्या, त्यातून काय निष्पन्न झालं हे सभागृहात सांगा याची मागणी होत असताना मंत्री दादा भुसेंनी मात्र परवांच्या सरडा शब्दानं महिलांचा अपमान केल्याचा दावा केला। त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही, त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। आता किरीट सोमयाची बायको आत्महत्या करायला चालली होती, इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी नाही होत आहे, याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली? सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेतले सभापती महोदय, आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये, एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे, ही टीका टिप्पणी करणं योग्य नाही। सभापती महोदय, हा महिलांचा अपमान आहे, हा महिलांचा अपमान आहे सभापती महोदय। दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती। जून 2020 मध्ये 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला। मात्र काही भाजप नेत्यांसह राणे पिता पुत्रांनी दिशावर बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आरोप केला, यावरून आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप झाले। पहिला तपास 8 जून 2020 ला मुंबई पोलिसांनी सुरू केला। तपासात मृत्यूचं कारण आत्महत्या सांगितलं गेलं। 2021 मध्ये हत्या वा गुन्हेगारीचा कोणताही पुरावा नसल्याचं सांगत तपास बंद झाला। मात्र पोलिसांवर तत्कालीन मविया सरकारचा दबाव असल्याचा दावा करत राणे पिता पुत्रांसह भाजप नेते आरोप करत राहिले। 2022च्या फेब्रुवारी महिन्यानंतर दिशाची हत्या कशी झाली हे 7 मार्च नंतर उघडेल म्हणून चंद्रकांत पाटलांनी दिलेला इशाराही फोल ठरला। दूध का दूध पानी का पानी हो जाएगा 7 मार्च ऐसा है, दिवा भिजण्यापूर्वी फटफट पडतो।
दिशा सालियांच्या विषयात नेमकं काय झालेलं आहे हे बंदिस्त आहे. 7 मार्च नंतर उघडेल तेव्हा कळेल कोण आहे ते. 2022च्या जूनमध्ये मविया सरकार कोसळून शिंदे फडणवीसांचं सरकार आलं. तेव्हा भाजप नेत्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री फडणवीसांनी एसआयटीचे आदेश दिले. आजच्या तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 2.5 वर्षानंतर एसआयटीच्या तपासात काय समोर आलं हे सरकारनं सांगितलेलं नाही. त्याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. आणि या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे. आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे. आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचं दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणातला दुसरा ट्विस्ट म्हणजे 2020 साली आमच्या मुलीचा मृत्यू झाला. बलात्कार व हत्या झालेली नसून भाजप नेत्यांनी तिच्या मृत्यूचं राजकारण थांबवावं अशी विनंती करणाऱ्या दिशाच्या आईवडिलांनी 5 वर्षानंतर आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा दावा करत कोर्टात धाव घेतलीय. इतकंच नाही तर याचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून करा. आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करा. हत्येबद्दल आवाज उठवल्यानंच याआधी नारायण राणे आणि नितेश राणेंना इतर गुन्ह्यात अडकवलं गेलं असा दावा दिशाच्या आईवडिलांकडून करण्यात आलाय. मुलीची हत्या झाली नसल्याचं सांगणाऱ्या आईवडिलांची भूमिका 5 वर्षांनी का बदलली? त्यांच्यावर काही दबाव आहे काय? या संदर्भात माध्यमं काल त्यांच्या घरी पोहोचली. मात्र त्याच वेळेला पोलीस तिथे दाखल झाले आणि पोलिसांनीच दिशाचे आईवडील बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं सांगितलं. यानंतर महिला पत्रकार असल्यानं महिला पोलिसांचीही कुमक मागवली गेली आणि दिशाच्या आईवडिलांच्या घराभोवती पोलीस संरक्षणही वाढवलं गेलं. ये सब मीडिया वाले, ये नेता वाले पूरा सब झूठ बता रहे हैं, बदनाम कर रहे हैं मेरे बच्चे का. बीजेपी के लीडर जो बात कर रहे हैं कि दिशा सालियान का मृत्यु के पहले उनके ऊपर कुछ उन्होंने रेप की बात की है, मर्डर की बात की है, वो सब गलत है. सब गलत है, सब गलत है. आया था रिपोर्ट नहीं, हाँ, पोस्टमार्टम में कुछ नहीं आया था, क्लियर आया था. कुछ क्लियर था. सब मीडिया वाले झूठ बता रहे, सब झूठ बता रहे. त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी प्रेस समोर सध्याच्याला येऊ शकत नाही आणि नंतर कोर्टामध्ये झाल्यानंतर नंतर मी प्रेस समोर येणार असं बोलले. त्यानंतर सध्या त्यांची मनस्थिती नाहीये प्रेस समोर यायची असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान सभागृहात अनिल परबांनी संजय राठोड, किरीट सोमय्या आणि जयकुमार गोरेंचा विषय छेडल्यानंतर राठोडांच्या मुद्द्यावरून चित्रा वाघांनी विरोधकांना सवाल केले. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला.
आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. दरम्यान मविया सरकार असताना आपल्याकडे दिशा सालियनच्या हत्येच्या पुराव्याचा पेनड्राईव्ह नितेश राणेंनी सभागृहात दाखवला होता. तो लवकर सीबीआय अर्थात केंद्रीय यंत्रणेकडे देण्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र जेव्हा शिंदे भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा याबद्दल विचारणा झाल्यावर आधीच्या सरकारनं पुरावे नष्ट केल्याचा दावा राणेंनी केला होता. कारण माझी इच्छा आहे त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे, नाहीतर ज्याच्याबद्दल ही पेनड्राईव्ह आहे तो मुलगा, तो व्यक्ती जिवंत तरी राहील का याची शाश्वती मला नाही अध्यक्ष. पण पुरावा आमच्याकडे आहे अध्यक्ष महोदय. आम्ही सिद्ध करू शकतो की 8 तारखेच्या रात्री एक महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये होता. हे सिद्ध करण्यासाठी सगळे पुरावे आमच्याकडे आहेत अध्यक्ष. ते येणाऱ्या दिवसामध्ये सीबीआय कडे भेटतील अध्यक्ष. म्हणजे सगळे काय पुरावे नष्ट करण्याचा तर प्रकार झाला नाही ना. ते एवढं चांगलं काम केलंय ते सीबीआयच्या पण हातात काय लागलं नाही. हे पण असू शकतं, कारण का तेवढ्या यंत्रणा त्यांच्या बाजूली होती. आदित्य ठाकरेंनीला अटक करून त्याची इंट्रोगेशन करावं. आता फक्त हा विषय कोर्टाचा आहे, याच्यामध्ये सरकारचा विषय काहीच नाही आहे. हायकोर्ट मॉनिटर्ड सीबीआय इन्क्वायरी तिच्या वडिलांनी मागितलेली आहे. कोर्टामध्ये हे सगळ्या गोष्टी सुरू आहे. कोर्ट जसा आदेश देईल त्या पद्धतीची दिशेची कारवाई होणार. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.